एसएससी बोर्ड ते शेंडा पार्क मार्गावरील फटीमुळं आणि खड्ड्यांमुळं अपघात होऊन संपूर्ण कुटुंब जखमी झाले. असे अपघाताचे प्रकार घडू नयेत यासाठी शहर आणि उपनगरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी या मागणीचे निवेदन आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना यावेळी दिलं. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शहर आणि उपनगरातील सर्व समस्यांचं निराकरण करण्याची ग्वाही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. कोल्हापूर शहर आणि उपनगर भागातील विविध मूलभूत समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत ताराबाई पार्क इथल्या निवडणूक कार्यालयात बैठक घेतली. कोल्हापूर शहरासह उपनगरातील अनेक रस्त्यावर काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण यात फटी निर्माण झाल्या असून त्या वाहतुकीसाठी धोकादायक बनल्या आहेत. त्याबद्दल शहरवासियात तीव्र नाराजी आहे. यावर उपाययोजना करून त्वरित त्या फटी मुजवाव्यात अशी आग्रही मागणी केली. टेमलाईवाडी इथल्या महानगरपालिकेच्या 12,000 चौरस फूट जागेमध्ये क्रीडांगण विकसित करावं, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल असं यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. शहरातील दुधाळी परिसरातील जिव्हाळा कॉलनी परिसरातील अतिक्रमणं काढून रस्ता मोठा करावा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामं पूर्ण करावी, पूर परिस्थितीबाबत उपाययोजना कराव्या, सर्व 81 प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता करावी, काही तांत्रिक अडचणीमुळे थेट पाईपलाईन योजना वितरण व्यवस्था सुरळीत करावी, पिण्याच्या पाण्याची कनेक्शनचा दर सर्वसामान्यांना परवडणारा नाही, त्यामुळे त्यात कपात करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. शहरातील कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही, यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम आणि प्रवीण केसरकर यांनीही शहरातील समस्या मांडल्या.